स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी. आज मंगळवारी काय करायचंय सांगण्यासाठी आली आहे. आज मंगळवार, गणपतीचा वार, हनुमंताचा वार आणि मंगळाचं वर्ष आहे. खूप गरमी आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचे तापमान वाढलेले असणार. सगळ्यांच्या रिलेशनशिप्स मध्ये, आजूबाजूमध्ये, राजकारणामध्ये तापमानाचा परिणाम आहे. मंगळवार आहे, त्याचा इफेक्ट मात्र सगळीकडे असणार आहे. मंगळ ग्रह हा अतिशय तेजीने आपल्या आयुष्यामध्ये येतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप अशा अडचणींना सामोरं जावं लागतंय. म्हणून गणपतीची प्रार्थना दुर्वा आणि लाल फुल घालून करा. हनुमंताचा बजरंग बाण, हनुमंताला चमेलीचं तेलाचा दिवा लावा. संध्याकाळी मीठ, मोहरी, लिंबू यांनी तुमची स्वतःची नजर काढा, ज्याच्याने सगळ्या अडापिडा तुमच्यापासून दूर राहतील. मनावर ताबा ठेवा, तोंडावर ताबा ठेवा, ज्याने आपल्या आलेल्या संकटांना आपण जास्त वाढवायला नको. इतर भरपूर काही अशा घटना घडत राहणार आहेत दिवसभरामध्ये, कारण मंगळ आपला इफेक्ट दाखवतो आणि तुम्हाला माहितीये मंगळवारचं काही ना काही होतच होतं. गाडी सावकाश चालवा, वाहनांपासून, इतरांपासून जपून राहा, ज्याच्याने आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षा राहील. मंगळाचं वर्ष आहे, त्याच्यामुळे मंगल देवासाठी सुद्धा तुम्हाला एक फूल अर्पण करायचं आहे, लाल रंगाचं फूल. आणि त्याच्यापासून आहे कूल कपडे घाला, जसा गुलाबी आहे, पांढरा आहे, अशा प्रकारचे शांत म्हणजे पर्पल आहे, असे लाईट कलर घाला, पिंक, ग्रीन कलर घाला, ज्याच्याने तुम्ही शांत राहाल, तुम्हाला मनालाही चांगलं वाटेल. अशा प्रकारे मंगळवार करा. गुळ आणि चण्याचा नैवेद्य द्या, प्रसाद म्हणून वाटा. संध्याकाळी हनुमंताला माचीस गुप्तदानामध्ये नक्कीच द्या. मीठ दान करता आलं तर नक्कीच करा, कारण ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्या दानाच्या ह्याच्याने आपले पितृ आहेत तेही समाधानी राहतात आणि मंगळ आपला चांगला घडो आणि मंगळाचे आपल्याला त्रासापासून आपण दूर राहावं. श्री स्वामी समर्थ.